नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनिक चालू घडामोडीवर आधारित टेस्ट घेतलेली असून त्यामधील प्रश्नांचे आपण काय करणार आहोत या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। ही टेस्ट जी आहे ती स्पर्धा मंथन या टेलिग्राम चॅनलवर सर्वजण जाऊन सोडवू शकतात। या चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली असून चालू घडामोडीवर आधारित ही आपली दुसरी टेस्ट आहे। अशाच प्रकारची टेस्ट आपण दररोज घेणार आहोत। तर चला आपण या टेस्टमधील पहिला प्रश्न पाहू। मराठी अभिजात भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑक्टोबर। महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे महाराष्ट्र अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण या दिवशी काय केलेले आहे, 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। त्यामुळे हा जो दिवस आहे पुढे दरवर्षी काय होणार आहे, मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। 1 मे जो दिवस आहे तो काय महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो, कारण या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झालेली होती। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे। त्यानंतर 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी मराठी म्हणजे 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो कुसुमाग्रज जे आहेत त्यांचा जन्मदिवस आहे। यांचा जो जन्मदिवस आहे तोच काय केला जातो, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांचं पूर्ण नाव काय आहे, विष्णू वामन शिरवाडकर असं आहे। त्यानंतर आत्ता काय केलेलं आहे, यापुढे इथून पुढे 3 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। भारतात एकूण किती अभिजात भाषा आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11। ही जी अभिजात भाषा योजना जी आहे ती 2004 मध्ये सुरू झालेली आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून काय झालेलं आहे, आत्तापर्यंत एकूण 11 भाषांना काय झालेलं आहे, अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे। सुरुवातीला म्हणजेच पहिल्यांदा जर विचार केला तर कोणत्या भाषेला प्राप्त झालेला आहे दर्जा, तर तमिळ ही जी आहे भाषा तिला पहिल्यांदा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे। ते 2004 मध्येच सुरू योजना झाली 2004लाच आणि तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला 2004ला। त्यानंतर संस्कृत भाषेला 2005, कन्नड 2008, तेलुगू 2008, मल्याळम 2013 आणि ओडिया जी आहे ते 2014। या जी 6 भाषा आहेत त्यांना हा दर्जा मिळालेला होता अगोदर, पण आता 2024 मध्ये काय झालेलं आहे, या भाषांना आणखीन 5 ज्या भाषा आहेत त्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। केंद्र सरकारने अहमदनगरच्या नामांतराच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून आता ते कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहिल्यानगर। केंद्र सरकारने अहमदनगरच्या नामांतराचा जो प्रस्ताव होता त्याला काय दिलेले आहे, मंजुरी दिलेली आहे। हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने पाठवलेला होता आणि आत्ता काय होणार आहे, अहमदनगर जे नाव आहे ती इथून पुढं अहिल्यानगर या नावाने ओळखलं जाणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। छत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार 2022-23 कोणाला जाहीर झाला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रदीप गंदे यांना काय झालेला आहे, हा पुरस्कार मिळालेला आहे। दिलंच हे राज्य शासनाने जे आता नुकतेच हे पुरस्कार जाहीर झालेले आहे यामध्ये अविनाश साबळे जे आहेत त्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे। तर दिनेश लाड जे आहेत आणि सुमा शिरूर हे जे 2 आहेत त्यांना काय केलेलं आहे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांचा जिजामाता जो पुरस्कार आहे तो त्यांना मिळालेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। थोर स्वातंत्र्य सेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑक्टोबर हे याचं बरोबर उत्तर आहे। आता या ठिकाणी आपण स्वामी रामानंद तीर्थ जे आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहू। यांचा जो जन्म आहे तो 3 ऑक्टोबर 1903 रोजी झालेला आहे आणि त्यांचं जे निधन आहे ते 12 जानेवारी 1972 रोजी झालेलं आहे। या ठिकाणी
यांची प्रमुख भूमिका कशामध्ये होते? ते स्वातंत्र्य सेनानी होते. त्याचबरोबर काय होते, त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम जो आहे त्यामध्ये भाग घेतलेला होता आणि ते प्रमुख त्यामधील नेते होते. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा अशी हाक कोणी दिली होती? स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्या ठिकाणच्या सरकार आणि जनतेला दिली होती. याचाच परिणाम होऊन काय झाला आणि लोक जे आहेत त्या ठिकाणचे ते या संग्रामामध्ये सामील झाले. हा जो मुक्तीसंग्राम होता त्या संग्रामांचे जे आपले विचार जे आहेत ते प्रसार करण्यासाठी, लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, विजन हे साप्ताहिक चालवलं होतं. यामार्फतच ते काय करत होते, स्वातंत्र्याचा विचारांचे काय प्रचार आणि प्रसार करत असत. त्याचबरोबर यांच्यासोबत आणखीनही या संग्रामात प्रमुख जे नेते होते ते कोण होते? माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे व गोविंदभाई श्रॉफ हे काय होते, या हैदराबाद मुक्ती संग्रामाची जी चळवळ होती त्यामधील प्रमुख नेते होते आणि ते स्वामी रामानंद तीर्थ यांचे खंदे समर्थकही होते. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री जी होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई हैदराबाद संस्थानामध्ये केली आणि त्यावेळेस काय केले, निजाम त्या ठिकाणी शरण आले आणि शरण आल्यानंतर हैदराबाद संस्थान जी आहे ती 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात विलीन झाले. मग या दिनाच्या स्मरणार्थच 17 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून काय केला जातो, दरवर्षी साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. खो खो या देशी खेळाची जी पहिली विश्वचषक स्पर्धा भरणार आहे ती 2025मध्ये भरणार आहे आणि ते भारतामध्ये होईल असं भारतीय खो खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघाने जाहीर केलेलं आहे. हा जो खेळ आहे खो खो तो 54 देशामध्ये खेळला जातो. किती? एकूण 54 देशामध्ये खेळला जातो. मात्र ही जी आत्ताची जी स्पर्धा आहे यामध्ये काय होणार आहेत, फक्त या ठिकाणी 16 संघच काय होणार आहेत, सहभागी होणार आहेत. ती म्हणजेच अगोदर मातीत खेळला जाणारा हा जो खेळ आहे तो आता मॅटवर खेळला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. क्लाउडिया शिनबान या कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेक्सिको. क्लाउडिया शिनबान या मेक्सिको या देशाच्या काय झालेल्या राष्ट्रपती पदावर नुकत्याच त्या विराजमान झालेल्या आहेत. यासह त्या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. म्हणजेच मेक्सिकोच्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये केली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झारखंड या राज्यामध्ये केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. 9व्या ICC महिला T20 विश्वचषक क्रीडा स्पर्धा 2024चे आयोजन कोणत्या देशात केले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 UAE. आता या ठिकाणी आपण ह्या जी स्पर्धा आहेत महिला T20 विश्वचषक स्पर्धा आहेत त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. या स्पर्धेची जी सुरुवात झालेली आहे ती 2009मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली असून या स्पर्धेचं पहिलं विजेतेपद म्हणजे 2009चं विजेतेपद इंग्लंड या देशानं मिळवलेलं आहे. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ किंवा देश असेल तर तो कोण आहे? ऑस्ट्रेलिया हा देश आहे. त्यांना आतापर्यंत 6 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे आणि एकूण आत्तापर्यंतच्या स्पर्धेचा जर आढावा घेतला तर त्यामध्ये फक्त आत्तापर्यंत 3 देशांनी या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. त्यामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या 3 देशाचा समावेश आहे. वेस्ट इंडिज या संघानं 2016मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. 25वा राष्ट्रीय लाल बहादूर शास्त्री पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजश्री बिर्ला. अशाच प्रकारची चालू घडामोडीवर आधारित टेस्ट आपण दररोज घेणार आहोत. यामध्ये आपणास सहभागी जर व्हायचं असेल
कुणाला, तर स्पर्धा मंथन हा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकतात. त्याचे आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनललाही आपण सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.